या स्पर्धेसाठी आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत, ते म्हणजेच विजय कुंडलिक कडव यांच्याकडून आणि ओमकार अशोक मोरे यांच्याकडून आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषकासाठी नक्कीच आम्हाला मोमेंटो सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना नक्कीच सुरू आहे श्री गणेश मानकिवली आणि ओम कोंडेश्वर भोज या दोन संघांमध्ये. ओम कोंडेश्वर भोज या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. आज तिन्ही मॅच मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. ऑन साइडला फटका चांगला आहे, ग्लोरियस स्ट्रोक, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. रमाकांत दादा मराठे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने बिग सपोर्टर आहेत श्री गणेश मानकिवली या टीमचे. उदय मराठे असतील, रमाकांत दादा असतील, नक्कीच खूप मोठा पाठबळ असतो जेव्हा जेव्हा श्री गणेश मानकिवली संघ खेळत असतो तेव्हा त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आवर्जून येत असतात. एक लेजंड क्रिकेटर आहेत. धावसंख्या 6. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. आणि येतोय हा बाईकच्या स्वरूपात चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. चौदा. अजून एक चांगला चेंडू आलाय, हा डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 14. 3 षटकांचा सामना आहे. क्वालिफाईंग मॅच आपण पाहतोय. बक्षीस पात्र ही लढत आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठापना लागली आहे. अस्तित्वाची ही लढाई आहे, कारण की इथून जिंकणारा संघ दाखल होईल टॉप 5 मध्ये आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल. लकी 12 मॅन त्यांचे इथे उपस्थित आहेत ओम कोंडेश्वर भोज या टीमचे. धावसंख्या आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज योगेश पाटील येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक इन फलंदाज अमरीश मराठे आहेत. अमरीश मराठे आणि प्रशांत भोईर ही जोडी मैदानावरती आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये 35 ते 40 धावा बनवावे लागतील. सुरुवात खूप चांगली गेली. ऑन साइडला फटका चांगला आहे, मानकिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. राहुल चव्हाण देखील भरपूर आनंदित आहेत, कारण की ज्याप्रमाणे आजच्या दिवसामध्ये खेळ झालाय श्री गणेश मानकिवली या टीमचा, जर इथून संघ क्वालिफाय झाला
तर नक्कीच पेट्रोल भाई आणि पंकज भोले यांच्याकडून 2 गावठी कोंबडे आहेत. स्विच हिट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर येतोय हा चौकार अमरीश मराडेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 24 धावा. धावसंख्या आहे 24. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये श्री गणेश मानकिवली या टीमने. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकलेले आहेत. इनसाइडचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. अमरीश ऑन फायर. अमरीश मराडे नावाचं वादळ निर्माण झाले या मॅच मध्ये. 1 षटकार 2 चौकार आलेत. या षटकामध्ये धावसंख्या 28 आहे. 28 फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवर सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. प्रवीण विशेसर जे मेन पंच आहेत स्क्वेअर लीगचे पंच योगराज बुटेरे सर आहेत हे 2 ऑफिशियल पंच. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतो हा डॉट बॉल. सुटकेचा श्वास घेतला असेल कॅप्टनने कारण की योगेश पाटील जे संघनायक आहेत यावीस फटका चांगला. स्लॉग स्वीप पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॅटची कडा आहे आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त 1च धाव. रोशन आमच्यापासून रजा घेत आहेत. मॅन फ्रॉम बेलवली राजेशजी साळवी आणि मिळते 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 धावा. 33 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. प्रशांत भोईर आणि अमरीश मराडेने सुरुवात अप्रतिम करून दिली आहे या मॅच मध्ये. 3 षटकांचा सामना आहे आणि त्या अनुषंगाने या संध्याकाळच्या सत्रामध्ये ही चांगली सुरुवात. निलेश दादा पहिले 6 चेंडू प्रशांत खेळला त्यामध्ये बनवल्या 14 धावा आणि त्यानंतरचे 6 चेंडू खेळला अमरीश आणि त्यामध्ये बनवल्या त्याने 19 धावा. धावसंख्या 33 आहे. तर बघा पारितोषिक येत आहे ते म्हणजेच श्री गणेश मानकिवली या टीमला. जर सामना जिंकला तर नक्कीच बजरंगी ग्रुप कडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग बिग वे माइटी हिट ह्यूज मॅक्सिमम षटकार. आणि अमरीश मराडेसाठी देखील पंकजजी भोले यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि बजरंगी ग्रुप कडून 5,000 रुपये जर सामना जिंकले तर आणि अजून पारितोषिक. आणि जयवंत भोईर यांच्याकडून प्रशांत भोईर यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांचा वर्षाव गेलाय श्री गणेश मानकिवली या टीम वरती. अमरीश मराडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. संघाची धावसंख्या आहे 39. 7 चेंडू आणि 25 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमरीश. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय.
धावसंख्या आहे 40 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट, कीपर बीट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईट लेगला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर बाईटच्या स्वरूपात येतोय हा चौकार. धावसंख्या आहे 44 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे, अंतिम सामना सुरू आहे. ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजे श्री गणेश मानकिवली. मानकिवली संघाने सुरुवात दमदार केली आहे. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे 44. संग्राम भालचंद्र राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे अमरीश मराठेच्या या खेळीसाठी. आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 9+1 मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे जाईल 46 धावा धावफलकावरती. 46 अंतिम षटक सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिव आयोजित आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना. शॉर्ट ऑन बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धाव बनवल्यात. भरपूर आनंदित आहेत श्री गणेश मानकिवली टीमचे सर्व खेळाडू. डगआउट पूर्ण आनंदित आहे. एकही फलंदाज बाद झाला नाही. 50 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. अंतिम षटक गोलंदाज प्रतिमेश. ज्या ओम कोंडेश्वर भोज संघाने पहिले 2 सामने गोलंदाजीच्या जोरावरती जिंकले होते. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आदरणीय अमोलजी पष्टे साहेब आणि आंबे शिवगावचे पोलीस पाटील आदरणीय अनिलजी म्हाळुंगे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबे शिवगावचे सरपंच आदरणीय अमोलजी पष्टे साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. आंबे शिवगावचे कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच अमोलजी पष्टे साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत आंबे शिवगावचे पोलीस पाटील आदरणीय अनिलजी महालुंगे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. अंतिम चेंडू बॅटची कडा आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. मॅच मध्ये श्री गणेश मानकिवली या संघाने ओम कोंडेश्वर भोज या संघासमोर. नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व आहेत खऱ्या अर्थाने आंबे शिवगावचे कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच अमोलदादा पष्टे साहेबांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. आणि नक्कीच आदरणीय अनिलजी महालुंगे साहेब जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे आणि त्या सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. त्यांचे देखील आपण करूया मनापासून आभार. वेल प्लेड अमरीश, वेल प्लेड प्रशांत आणि वेल प्लेड हेमंत. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 धावा. या स्पर्धेमधील
आमचा हा शेवटचा टर्न होता आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच एक दिवस संधी दिली त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक नरेशजी कडव साहेब असतील, त्यानंतर ओमकारजी मोरे असतील, नितीन ठाकरे आहेत, त्यानंतर युवराजजी पष्टे आहेत, या सर्वांचं मनोज ठाकरे असतील, दिनेश तामाणे असतील, तेजस बोराडे, विजय कडव आणि संपूर्ण आयोजन समितीचं आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आणि ग्रामस्थ मंडळ आंबेशिवचं मी मनापासून आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ दिली राहुल चव्हाण सरांची, खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच आज आम्ही ते आलो, त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. दोन्ही पंच नक्कीच योगराज बुटेरे असतील, त्यानंतर प्रवीण विशे सर असतील, यांचं देखील मी विशेष आभार मानतो. 10 क्रिकच्या संपूर्ण टीमचा आभार मानतो आणि मंडप डेकोरेशन, आमचे साऊंड सर्व्हिस यांचा देखील मी आभार मानतो आणि इथल्या प्रेक्षकांचा आभार मानतो. तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा आणि आई गावदेवी चषकाचा आनंद घेत राहा. जेव्हा खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया आवाज मानकिवलीचा, आवाज बदलापूरचा, आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सरांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज भरपूर बिझी शेड्यूल होतं तरी देखील ते या स्पर्धेसाठी दाखल झाले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. टॉस इथे जिंकला होता. टीम होमकोटेश्वर बौद्ध संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम मानकिवली संघाला आणि आता तुम्ही पाहताय तब्बल धावफलकावरती 3 षटकांच्या अंती जोडल्या गेल्या. 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 53 धावाचं टार्गेट घेऊन सलामी जोडी आता दाखल झाली या मॅच मध्ये. तुम्ही पाहता एका बाजूला शंकर पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश देसले ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा. खरं तर गावदेवी चषक आणि गावदेवी चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 4 दिवसाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला जरूर मिळेल, परंतु परवा देखील यायला विसरू नका, कारण सोमवारी देखील APL आंबेशिव प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला याच क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होता. पहिला बॉल वाईट, पुन्हा एकदा लाईन चेक करावे लागतील. सरळ 2 बॉल आता वाईट फेकले, त्यावेळेस तुम्ही पाहता गोलंदाज राज गडगेला गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल झालाय आणि इथे तुम्ही पाहताय खरं तर सलग 2 बॉल आता वाईट फेकत असताना टार्गेट थोडंसं मोठं आहे. 53 धावा चेस करायचे या अनुषंगाने आता सलामी जोडी दाखल झाली आहे. रोशनजी संते सर आपल्यापासून रजा घेतात, त्यांचे आभार आपण व्यक्त करू. गावदेवी चषक या स्पर्धेमध्ये ऑन साइडला खेळलाय फटका चांगला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती 2 चेंडू सलग वाईट जरूर आले आणि आता तुम्ही पाहता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय आणि तब्बल एका चेंडूवरती 8 धावा खर्च करत असताना तुम्ही पाहताय गोलंदाज राजला.
पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलाय. धावफलक 8 या आकड्यावरती जात असताना राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज होता राज. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे टप्पा परफेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरपूर वेगाने निघून चालला. बॅटम पार्टच्या मधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सलग आता पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती कमबॅक करतो राज गडगे, कारण त्याला देखील माहिती आहे आज चांगला क्रिकेट इथून मात्र खेळावा लागेल. काल आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये गावदेवी खरबई संघ देखील क्वालिफाय झाला. गोलंदाज तयार होतो. राऊंड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये फटका घेतला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल एक बोर्डली आणि सिंगल वरती थांबावे लागेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर आम्ही गेल्या 3 दिवस ज्या मान्यवरांची वाट पाहत होतो आतुरतेने त्यांचे गणेशदादा पाटील साहेब यांचा शुभागमन होतो. त्यांच्या साथीनं आमचे अमोलदादा पष्टे साहेब असतील, अनिलजी बाळुंगे साहेब असतील, सतीशजी खोत साहेब आहेत आणि विजयजी बनवडे साहेब यांचंही शुभागमन झालंय. रुपेशजी बनवडे साहेब आहेत, अविनाशजी चौधरी साहेब आहेत. या सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला धक्का लागेल टीम बोथ संघाला. परंतु बाद अभयजी केदार साहेब देखील त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 3 दिवस आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. खरं तर गणेशजी पाटील साहेबांचं भरपूर प्रेम असतं आंबेशूकरांवरती, कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल, कोणताही कार्यक्रम असेल, साहेब आवर्जून उपस्थित असतात. आमच्या पुष्पाताई पाटील देखील उपस्थित असतात. परंतु आज मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सर्व मान्यवर इथे दाखल झाले. त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. धावफलक तुम्ही पाहता एक षटकार दूर आलाय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न मध्याच्या पण राज करतोय. रुपेशजी बनवडे साहेब जे मात्र मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी देखील ट्रॉफी देण्यात आली. साहेबांचा आम्ही आभारी आहोत. सरळ हाताने साहेबांनी खरं तर मदत केली आमच्या या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला बॉलवरती षटकार आला. तिथे 8 डबा आपण पाहिला, कारण पहिल्या 2 बॉलला वाईट फेकले होते राजनं. त्यानंतर डॉट, एक सिंगल आणि आता एक विकेट. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. ऑन साईडला खेळलाय फटका. चांगला गॅप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक नरेंद्र माळी. त्यांचे प्रयत्न पुरे पडले आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. तेरा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ सरा. इथे देखील पुन्हा एकदा चौकार आलाय. धावफलक 13 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेटने गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर योगेश. शेवटचा बॉल. राऊंड विकेट. बॅटची कडा आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू इथे मात्र उपस्थित जरूर होते. एक सिंगल एक पडाचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आंबेशू गावचे पोलीस पाटील अनिलजी बाळुंगे साहेब आहेत. खरं तर त्यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅचसाठी मॅरेथॉनचे ट्रॉफीज आम्हाला लाभलेत. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. पाच ट्रॉफीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. मग प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला याच गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून पाहिलं जातं. अमोलजी पष्टे साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक देण्यात आले. ते ट्रॉफीज आम्हाला लाभले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. अनिलजी बालुंगे साहेब जे पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडून सर्व मॅन मॅचचे ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत. तेव्हा ते मिनिमिने येतात गोलंदाजी बार्कवरती. आणि जर इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली तर एरंदळगावचे नचिकेत मेहेर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल देवेंद्र बिनमेलेला, कारण भाचेश्री आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आता कॅश प्राइज लावण्यात आला. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा, 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 39 धाबांची गरज. पहिला बॉल बॅटची कडा होती. एसच्या मागे यष्टीरक्षक बीट झाला.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत प्रशांत भोरला तुम्ही पाहता जेल स्वीकाराचा प्रयत्न त्याचा फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक सिंगल धाब इथे एकवटी जाते. शंकर पाटील योगेश पाटील ही सलामीची जोडी. श्री गणेश मानकिवली विपक्ष तुम्ही पाहता ओमकोटेश्वर बोज या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिफायची मॅच उपउपांत्य फेरी. इथून जर तुम्ही हा सामना जिंकताय तर दिवसभर केलेली मेहनत एक ट्रॉफी तुम्हाला मिळणार. मोठा फटका घेतलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत राज त्यांना हुलकावणी देऊन चेंडू मागे जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु 2 धाबा इथे मिळतात या शंकात नाही. या बॅकअप चांगला पाहायला मिळेल. दिनेश मेराडे तुम्ही पाहता ज्याने चेंडूला अडवला. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. पहिल्या बॉलवरती एकेरी दुसऱ्या बॉलवरती दुहेरी या 3 धाबा आता जोडल्या जातील परंतु आता सिंगल डबल काम चालणार नाहीये कारण दिल्ली आम्ही बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. मोठे स्ट्रोक दाखवावे लागतील. गुरुदास देवेंद्र सज्ज होतो. बिग हिट केला. ऑन साइडला फटका घेतला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नरेंद्र बाळी होते. मिस्टर फॅमिकॉल या नावाने ते प्रसिद्ध आहेत कारण जेव्हा जेव्हा चेंडू बाउंड्रीच्या दिशेला येतोय त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं नेहमीच तुम्ही पाहता. 10 ते 13 बॉलवरती जरी चेंडू असला तरी देखील जेल स्वीकारण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात आणि इथे देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा एक सिंगल धाब इथे मिळते. धाव फलक सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. 18 धाबा. फुटोस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तुम्ही त्या मनस्थितीमध्ये होते. मोठा फटका खेळायचा की डिफेन्स करायचे याच अनुषंगानं इथे मात्र ऑन साइडला हलक्या हाताने ढक्कल पुश करो खुश रहो ही परिस्थिती आपण पाहिली आहे आणि दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा एक चिकी सिंगल इथे धाव मिळते. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धाबाची गरज आहे. सामना थोडासा जडवट चाललाय टीम बहुत संघासाठी परंतु क्षमता या दोन्ही खेळाडूंकडे ते सामना कोणत्याही क्षणाला टर्न करू शकतात परंतु दुसऱ्या बाजूला देवेंद्र बिरमेने त्याचं मी कौतुक केलं या मॅचच्या माध्यमातून. बेगीट करण्याचा प्रयत्न. बाशची कडा होती. फायलेगचा खेळाडू पुढे सरकला. दिनेश मराडे. मी सकाळीच उल्लेख केला होता की तो एक चांगला खेळाडू आहे. एक चांगला झेल त्याने सकाळच्या सत्रामध्ये टिपलाय परंतु आता अपयश त्याच्या पदरी पडला. हरकत नाहीये. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक आपण दिनेशला देऊ कारण मागील मॅचमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. या मॅचमध्ये जेल निसटला. हरकत नाहीये. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक 19 धावांवरती पुढे जात असताना देवेंद्र मिनमेने चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या जबरदस्त धाबा होत्या 14 धाबा आणि या षटकामध्ये तुम्ही पाहता 14 नंतर पुन्हा एकदा इथे धावफलक आता त्याच आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान षटक क्रमांक 2 ते देखील आता झालंय संपन्न आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले धावफलकावरती आतापर्यंत 20 धाबा. या षटकामध्ये मी म्हणेन 6 धाबा देवेंद्र बिनबिनने खर्च केला आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्याकरता अजूनही 33 धाबाची गरज आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हेमंत येतोय. 3रे षटक हाताळण्यासाठी हेमंत आता दाखल झाला. गोलंदाज तयार. पहिला बॉल आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बाट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगाने बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. जलद गतीचा गोलंदाज आहे परंतु फिरकीचं आक्रमण देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल राहिला हेमंतच्या नाबावरती. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना फोटोस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत ओमकार कराळेला तुम्ही पाहता जो बॉलला पॉज देतोय. दरम्यान एक चेकी सिंगल येथे मिळतीये आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकेल. 2 चेंडूमध्ये आता एक सिंगल खर्च केली आहे. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 32 धाबाची गरज आहे. 4 चेंडू 4 षटकार जरी मारले तरी देखील आता सामना जिंकू शकत नाहीये टीम बोच परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही आहोत की सामना कोण जिंकणार. ऑन साइडला खेळला. फटका चांगला आहे.
धावा देखील इथे चांगला मिळतील हा षटकार येतोय आणि धावफलक आता पुढे सरकत असताना, कारण असंच एक सामना आम्ही पाहिला होता एरंदालच्या मैदानावरती 7 धावाची गरज असताना मी म्हणेन तो सामना जिंकला होता टीम सोनारपाडा संघानं, कारण एक चेंडू वाईट फेकला. त्यानंतर अमर ठाकूर जो सोनारपाडा टीमचा खेळाडू होता त्याने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि शेवटच्या बॉलवरती लांबलचक षटकार मारत असताना तो सामना टीम सोनारपाडा संघाने जिंकला होता. त्यामुळे क्रिकेट आहे इथे जर आणि तरला महत्व नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही आहोत की सामना जिंकणार कोण. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरता अजूनही 26 धावांची गरज आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. निलेश मराडे एका हाताने जेल स्वीकाराचा प्रयत्न त्याचा फसला. दरम्यान एक चिके संग्रहित पळत्या सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल मी म्हणेन आता कासबाच्या गतीने पुढे जात असताना 28 धावा. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय चुकला की काय, कारण आज श्री गणेश मानकिवली संघ भलत्याच फॉर्म मध्ये. सकाळी जयमान ढवळीपाडा संघाला परास्त केलं, त्यानंतर शिरगाव संघाला परास्त केलं आणि आता देखील तुम्ही पाहताय ओम कोटेश्वर बोध ज्या संघाने जोगरी सारख्या मोठ्या संघाला परास्त केलंय त्या संघाच्या अगेन्स्ट देखील आतापर्यंत बिमडे चांगली कामगिरी करत असताना खूप चांगला क्रिकेट आज दिवसभरामध्ये सर्वच खेळाडू दाखवला. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय बरेचसे मान्यवर दाखल झालेत. गतीमध्ये मिश्रण केलं होतं. इथे तुम्ही पाहताय बॅटची कडा होती, बॉल मात्र मागे चाललाय. दरम्यान सामना इथे जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीनं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्री गणेश मानकिवली टीम सर्व खेळाडू चांगले खेळलेत. आज टीम श्री गणेश मानकिवलीचा क्रिकेट आपण पाहिला, भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला आणि ओम कोटेश्वर बोध संघाला देखील आपण पुढील वाटचाली शुभेच्छा देऊ. अभिनंदन टीम श्री गणेश मानकिवली. आणि या मॅचचा मार्ग 5